नमस्कार. शाळा कशी असावी हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. शाळा ही सुंदर असावी, शाळा ही नीटनेटकी असावी, शाळा ही छान असावी, शाळा ही दर्जेदार असावी. शाळेत उत्तम शिकवलं पाहिजे, लेकरांना विद्यार्थ्यांना उत्तम घडवलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं जीवन सुधारणारी, विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारणारी, विद्यार्थ्यांना चांगला मार्ग दाखवणारी, विद्यार्थ्यांना चांगली दिशा दाखवणारी, विद्यार्थ्यांचं पूर्ण जीवन सुधारणारी, व्यावसायिक शिक्षण देणारी, सर्व काही समजून सांगणारी, पाया पक्का करणारी शाळा असावी. शाळा ही दर्जेदार असावी, शाळा ही उत्तम असावी, शाळा ही छान छान असावी. शाळेमध्ये लेकरू घडलं पाहिजे, शिकलं पाहिजे, ज्ञानी झालं पाहिजे, म्हणून कडक अशी शाळा असावी, दर्जेदार अशी शाळा असावी. शाळामध्ये देखावा असू नये, शाळामध्ये नक्कलबाजीला परवानगी असू नये, शाळामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन असू नये, शाळामध्ये टाईमपास असू नये, शाळामध्ये मस्ती मौज धिंगाणा असू नये. शाळा म्हणजे केवळ वर्गात बसणे उठणे नाही, शाळा म्हणजे घोकंपट्टी नाही, शाळा म्हणजे देखावा नाही, शाळा म्हणजे नक्कलबाजी नाही, तर शाळा म्हणजे एक मंदिर होय. म्हणून या मंदिरामध्ये लेकरू घडलं पाहिजे, लेकरू शिकलं पाहिजे, लेकरू छान छान झालं पाहिजे, लेकराची प्रगती झाली पाहिजे, लेकराला चांगलं वळण लागलं पाहिजे, लेकराला चांगली शिस्त लागली पाहिजे, लेकराचं भविष्य घडलं पाहिजे, लेकरू सुधारलं पाहिजे, लेकराचा पाया पक्का झाला पाहिजे, लेकराला चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे. कसं बोलावं, कसं वागावं, कसं राहावं, कसं आचरण करावं याचं ज्ञान लेकराला झालं पाहिजे. म्हणून शाळा ही उत्तम असावी, गुणवान असावी, शाळा ही सुंदर असावी, नीटनेटकी असावी, स्वच्छ असावी. शाळामध्ये शाळेच्या परिसरामध्ये स्वच्छता असावी, निर्मळपणा असावा, सुंदरता असावी, वेगळ्या प्रकारची झाडे असावी, पटांगण सुंदर असावं, सुंदरता असावी, मनमोहक शाळा असावी. नुसता देखावा असू नये, तर शाळामध्ये उत्तम प्रकारचे शिक्षण दिलं जावं, विद्यार्थी घडला जावा, विद्यार्थ्यांचा पाया पक्का झाला पाहिजे, विद्यार्थ्यांचं बेसिक पक्का झालं पाहिजे, मराठी गणित इंग्रजीचं बेसिक पक्का झालं पाहिजे, मराठी चांगल्या रीतीने शिकवली पाहिजे. कोणत्याही शाळेत, प्रत्येक शाळेत, कोणत्याही शाळा असो, इंग्लिश मिडियम असो या मराठी मिडियम असो, कोणत्याही शाळा असो, त्यात मराठीला भर दिला पाहिजे, मराठीवर जास्त भर दिला पाहिजे, मराठी शिकवली पाहिजे. कारण मराठी आली तरच इंग्रजी येते, म्हणून मराठीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून मराठी चांगल्या रीतीने त्याच्या रीतीने कळाली पाहिजे, शिकवली पाहिजे. कारण मराठी हा भारताचा प्राण आहे, भारताचा श्वास आहे, भारताचा जीव आहे, भारताचा आत्मा, महाराष्ट्राचा आत्मा हा मराठी भाषा आहे. सर्व भाषांचा राजा मराठी आहे. म्हणून सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली पाहिजे, घडवली पाहिजे. मराठी लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, समजली पाहिजे, मराठीचं व्याकरण पूर्ण समजलं पाहिजे. म्हणून मराठी आलीच पाहिजे. प्रत्येक शाळेने मराठी शिकवली पाहिजे, चांगल्या रीतीने, चांगल्या उत्कृष्ट कला कौशल्याने मराठी शिकवली पाहिजे. मग मराठी आलीच पाहिजे, मराठी बोलता आलीच पाहिजे, मराठी लिहिता आलीच पाहिजे, मराठी समजलीच पाहिजे, मराठी कळालीच पाहिजे, वाचता बोलता लिहिता आलीच पाहिजे. म्हणून मराठीचं महत्त्व आगाध आहे, अपार आहे. कारण मराठी आल्याशिवाय इंग्रजी येत नाही, या इतर कोणती भाषा येत नाही. म्हणून आधी मराठी शिकली पाहिजे, आली पाहिजे. कारण मराठी ही वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे, मराठी ही रंगतदार भाषा आहे, मराठी ही मजेदार भाषा आहे, मराठी ही संस्कारशील भाषा आहे, मराठी ही एक महत्त्वपूर्ण भाषा आहे, मूल्यवान भाषा आहे, महान भाषा आहे, जगात महान मराठी भाषा आहे. मराठीचं महत्त्व अगाध आहे, अपार आहे. म्हणून प्रत्येक शाळामध्ये मराठी शिकवली पाहिजे, चांगल्या रीतीने दर्जेदार रीतीने मराठी शिकवली पाहिजे. तसेच इंग्रजी शिकवली पाहिजे, इंग्रजी आली पाहिजे, इंग्रजीचं महत्त्व कळालं पाहिजे, इंग्रजी बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा आहे, ही आली पाहिजे, जमली पाहिजे. प्रथम इंग्रजी
चांगल्या रीतीने खडखड रीतीने वाचता आली पाहिजे. कोणताही अवघड शब्द वाचता आली पाहिजे. त्यासाठी मुळापासून इंग्रजी शिकवली पाहिजे. अचं काय येतं, अचं ये येतं, आचं डबल ए येतं, ईचं आ येतं, यापासून शिकवली पाहिजे. ABCD तर शिकवलीच पाहिजे. पहिली दुसरी ABCD आली पाहिजे. परसू ABCD आली पाहिजे. त्याच्यानंतर मग अचं ए, आचं डबल ए, ईचं आय ही मुळाक्षरे शिकली पाहिजे. मराठी इंग्रजी मुळाक्षरं शिकवली पाहिजे. आणि त्यानंतर कोणतंही नाव इंग्रजीत आलं पाहिजे. रमेश असो, तुकाराम असो, नारद असो, विश्व असो, वैश्विक असो, विष्णू असो, पार्वती असो, हे नावं इंग्रजीत करता आली पाहिजे. यानंतर मग हे आलं की इंग्रजी वाचन शिकवलं पाहिजे. वाचन आलं पाहिजे. त्याचं चांगल्या रीतीने वाचन आलं पाहिजे. खडखड वाचता आलं पाहिजे. कोणताही शब्द कुठलाही शब्द असो, कोणताही शब्द असो, कुठलाही शब्द असो, इंग्रजी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे. कुठलाही शब्द असो, कोणत्याही प्रकारचा शब्द असो, कुठलाही शब्द असो, खडखड वाचता आला पाहिजे. वाचता आलाच पाहिजे. मग इंग्रजी खडखड रीतीने वाचता आली पाहिजे. इंग्रजी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे. कोणतंही पुस्तक वाचता आलं पाहिजे. कुठलंही पुस्तक वाचता आलं पाहिजे. कोणतंही वर्तमानपत्र कुठली इंग्रजी वाचता आली पाहिजे. अशा रीतीने इंग्रजी शिकवली पाहिजे. तसेच वाचता आली मग आता इंग्रजी लिहिता आली पाहिजे. मग लिहिता येण्यासाठी सुद्धा बेसिकपासून शिकवलं पाहिजे. मुळापासून शिकवलं पाहिजे. उलटी मुळाक्षर आले पाहिजे. सर्व काय आलं पाहिजे. मग स्पेलिंग आल्या पाहिजे. इंग्रजी लिहिता येण्यासाठी वाचता येण्यासाठी ज्या स्पेलिंग असतात त्या आल्या पाहिजे. जास्तीत जास्त शब्द आणि शब्दावर जास्त भर दिला पाहिजे. क्रियापदावर जास्त भर दिला पाहिजे. क्रियापदाशिवाय इंग्रजी नाही, शब्दाशिवाय इंग्रजी नाही. म्हणून चांगल्या रीतीने इंग्रजी आली पाहिजे. लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. बोलतासुद्धा आली पाहिजे आणि लिहितासुद्धा आली पाहिजे, समजलीसुद्धा पाहिजे, कळालीसुद्धा पाहिजे. अशा रीतीने इंग्रजी चांगल्या रीतीने आली पाहिजे. म्हणून इंग्रजी चांगल्या रीतीने येण्यासाठी इंग्रजीवर चांगला भर दिला पाहिजे. वाचन घेतलं पाहिजे. सराव केला पाहिजे. जास्तीत जास्त सराव घेतला पाहिजे. इंग्रजीकडे जास्त भर दिला पाहिजे. शब्द जास्तीत जास्त घेतले पाहिजे. जास्तीत जास्त शब्दावर भर दिला पाहिजे. क्रियापदावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. व्याकरणावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. अशा प्रकारे इंग्रजी चांगल्या रीतीने केली पाहिजे. प्रत्येक शाळेत इंग्रजीवर जास्त भर दिला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी इंग्रजी चांगल्या रीतीने शिकवली पाहिजे. तसेच गणित चांगल्या रीतीने आलं पाहिजे. गणित आलं तर सर्व आलं. म्हणून गणित आलं पाहिजे. कारण प्रत्येक याच्यामध्ये गणित आहे. कोणतेही क्षेत्र निवडा, काही निवडा, प्रत्येक ठिकाणी गणित आहे म्हणजे आहे. म्हणून गणित चांगल्या रीतीने आलं पाहिजे. अंक ओळखता आले पाहिजे. मोठ्या संख्या ओळखता आल्या पाहिजे. मोठ्या संख्या लिहिता आल्या पाहिजे. संख्या कोणत्या, कसोट्या कोणत्या कळाल्या पाहिजे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी, वर्गमूळ, शेकडेवारी, नफा तोटा हे सर्व काय आलं पाहिजे. मग गणित सर्व रीतीने समजलं पाहिजे, आलं पाहिजे. अशा रीतीने गणित, इंग्लिश, मराठी या विषयाचं चांगल्या रीतीने मार्गदर्शन शाळामध्ये केलं पाहिजे. शाळामध्ये शिकवलं पाहिजे. म्हणून लेकराचं प्रथम बेसिककडे लक्ष दिलं पाहिजे. शाळावाल्यांनी बेसिककडे लक्ष दिलं पाहिजे. इंग्लिश मिडियम शाळा असो, मराठी मिडियम शाळा असो, मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयाकडे जास्तीत जास्त शाळांनी लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारची शाळा असावी असं शिक्षण द्या. शाळा ही सुंदर असावी, नीटनेटकी असावी आणि नक्कलबाजीला महत्त्व असू नये. नकला करून पास होणं म्हणजे चांगलं नाही. नक्कल करून पास झालं त्या विद्यार्थ्याला काहीच येत नाही. म्हणून चांगल्या रीतीने, खऱ्या रीतीने तो विद्यार्थी पास झाला पाहिजे. चांगला कडक अभ्यास करून, चांगला अभ्यास करून तो विद्यार्थी पास झाला पाहिजे. त्याच्या कष्टावर, मेहनतीवर मार्क मिळाले पाहिजे. शाळेने मार्क देऊ नये, तर कष्टावर, मेहनतीने मार्क मिळाले पाहिजे. म्हणून विद्यार्थी घडवला पाहिजे. तसं त्याला लेकराला शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. लेकराला समजून सांगलं पाहिजे. व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून शाळामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व असलं पाहिजे. व्यावसायिक शिक्षण असलं पाहिजे. दर्जेदार उत्तम अशी शाळा असावी. चांगली शाळा असावी. उत्तम शाळा असावी. शाळामध्ये व्यसनाला परवानगी असू नये. कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये. कोणत्याही वाईट गोष्टी असू नये. एक सुंदर, चांगली, दर्जेदार, उत्तम शाळा असावी. शाळा ही मंदिर असावी. कला कौशल्याला परवानगी असावी. चांगली कला असावी. कलेला महत्त्व असावं. चित्रकला असेल, कोणती कला असेल, या कलेला महत्त्व असावी. जास्त वाचण्यास भर द्यावा. जास्त शाळेमध्ये वाचन घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं वाचन फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्याला वाचता आलं पाहिजे. पण मराठी, इंग्रजी याचं वाचन घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त वाचन घेतलं पाहिजे. शब्द जास्तीत जास्त घेतले पाहिजे. शब्द वाचून घेतले पाहिजे. शब्द आले पाहिजे, समजले पाहिजे, कळाले पाहिजे. व्यावसायिक शिक्षणाला भर दिला पाहिजे. कोणता व्यवसाय करावा, कसा करावा, व्यावसायिक मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून व्यावसायिक शिक्षण असलं पाहिजे.
दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. शाळामध्ये स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगलं पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छतेमुळे डास होणार नाहीत, कोणत्या प्रकारचे रोग होणार नाहीत, आरोग्य बिघडणार नाही, परिस्थिती बिघडणार नाही, स्थिती बिघडणार नाही. म्हणून स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगलं पाहिजे. म्हणून स्वच्छता फार महत्त्वाची आहे. म्हणून स्वच्छतेचं महत्त्व प्रत्येक शाळामधून समजून सांगितलं पाहिजे. कारण स्वच्छता असेल तर आरोग्य चांगलं राहील, नीटनेटके राहील, सुंदर राहील, छान राहील. म्हणून स्वच्छता असलीच पाहिजे, जपली पाहिजे. म्हणून प्रत्येक शाळामधून प्रत्येक शिक्षकाने स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगलं पाहिजे. प्रत्येक शाळामध्ये स्वच्छतेविषयी महत्त्व समजून सांगलं पाहिजे. स्वच्छता फार महत्त्वाची आहे. घरामध्ये, दारामध्ये, अंगणामध्ये, परिसरामध्ये, शाळामध्ये, पटांगणामध्ये, कुठेही, राज्यात, शहरात, कुठेही स्वच्छता फार महत्त्वाची आहे. पण स्वच्छतेची मोहीम राबवली पाहिजे. स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगलं पाहिजे. कारण स्वच्छता असेल तर आपला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही. आपण आपली तब्येत चांगली राहील, आपलं आरोग्य चांगलं राहील, आपण टणटणीत राहू, दणदणीत राहू, आपलं आरोग्य बिघडणार नाही, कोणत्या प्रकारचे डास होणार नाहीत, रोगजंतू होणार नाहीत आणि मग आपल्या दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही. म्हणून स्वच्छता जर ठेवली, सर्वत्र स्वच्छता ठेवली, घरात, दारात, अंगणात, परिसरात, राज्यात, शहरात, सर्वत्र जर स्वच्छता ठेवली तर आपल्या दवाखान्यात जाण्याची वेळ येणारच नाही. म्हणून स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगलं पाहिजे. अशा प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजून सांगलं पाहिजे. चांगल्या गोष्टी समजून सांगल्या पाहिजे. शाळामध्ये चांगल्या गोष्टीविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे. व्यवसायाविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे. चांगल्या गोष्टी समजून सांगल्या पाहिजे. सुंदर गोष्टी समजून सांगल्या पाहिजे. तरच लेकरू सुधारेल, त्याची प्रगती होईल. म्हणून लेकराला सुधारणारं, लेकराची प्रगती करणारं, लेकराचा विकास करणारं, लेकराचं जीवन सुधारणारं, लेकराचं करिअर घडवणारं असं शिक्षण असलं पाहिजे. तसेच लेकराने पुढे काय करावं, 10वी नंतर काय करावं, पुढे काय शिकावं, काय घ्यावं याचं विषयी मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण मार्गदर्शन शाळामध्ये असलं पाहिजे. मार्गदर्शन चांगलं केलं, चांगली दिशा दाखवली, चांगला मार्ग दाखवला तर लेकरू सुधारेल, त्याची प्रगती होईल. म्हणून विद्यार्थी घडला पाहिजे, विद्यार्थी सुधारला पाहिजे, अशा प्रकारची शाळा असावी. पण शाळामध्ये फक्त झपकेबाजपणा, या झगमगपणा, या देखाव्याला महत्त्व असू नये. त्या शाळामध्ये महत्त्व असावं शिक्षणाला, खऱ्या शिक्षणाला, उत्तम शिक्षणाला, सुशिक्षणाला, चांगल्या शिक्षणाला महत्त्व असावं. देखाव्याला महत्त्व असू नये, पैशाला महत्त्व असू नये. नुसता देखावा काय कामाचा. झगमग कपडे ज्याला महत्त्व असू नये, नुसत्या झगपकला महत्त्व असू नये. तर शाळामध्ये शिक्षणाला महत्त्व असावं, चांगल्या शिक्षणाला महत्त्व असावं, खऱ्या शिक्षणाला महत्त्व असावं, उत्तम शिक्षणाला महत्त्व असावं. म्हणून चांगलं सुंदर शिक्षण शाळामध्ये दिलं जावं, उत्तम शिक्षण दिलं जावं. त्या लेकराची खरी प्रगती व्हावी, त्या लेकराची सर्वांगीण प्रगती व्हावी, त्या लेकराला जीवनविषयक मार्गदर्शन मिळावं, त्या लेकराला व्यवसायविषयक मार्गदर्शन मिळावं, सर्व गोष्टीचं मार्गदर्शन मिळावं, त्या लेकराची प्रगती व्हावी, त्या लेकराचा उत्कर्ष व्हावा, त्या लेकराचं जीवन सुधारावं याविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे. पण शाळा ही सुंदर असावी, सुशिक्षण दिलं जावं, चांगलं शिक्षण दिलं जावं, शाळा ही घडवणारी असावी, लेकराला सुधारणारी असावी. आणि यात पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. शाळेची जबाबदारी नाही, पालकांची जबाबदारी आहे. आपलं लेकरू काय करतं, कुठं जातं, शाळा जातं की नाही, शाळा बुडवितं का. म्हणून पालकांचंसुद्धा मार्गदर्शन असलं पाहिजे. कारण पालकांना लक्ष दिलं पाहिजे. निव्वळ शाळेची जबाबदारी नाही, तर पालकाची जबाबदारी आहे. कारण पालकाचं लेकरू आहेत का आपल्या पाल्याकडे, आपल्या लेकरांकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे, आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण लेकरू आपलं आहे, म्हणून त्या लेकराकडे आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे, चांगलं लक्ष दिलं पाहिजे. त्या लेकराकडे वेळ दिला पाहिजे, नुसतं शाळेवर सोडू नये. त्या आईवडिलांनी आपल्या लेकराकडे सर्वोत्तम लक्ष दिलं पाहिजे, चांगला वेळ दिला पाहिजे. त्या लेकराचे काय प्रश्न आहेत, लेकरांच्या मनात काय आहे, काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, काय संकटे आहेत, हे समजून घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे. त्यामुळे लेकराला आधार वाटेल, लेकराला चांगलं वाटेल. म्हणून पालकांनीसुद्धा जास्तीत जास्त लेकरांकडे लक्ष दिलं पाहिजे. शाळेची जबाबदारी नाही, तर आईवडिलांची जबाबदारी आहे. म्हणून दोघांच्या जबाबदारीने, दोघांच्या काळजीने, दोघांच्याही मार्गदर्शनाने, दोघांच्याही चांगल्या सांगण्याने लेकरू सुधारेल, लेकराची प्रगती होईल, लेकरू चांगल्या टोकावर पोहोचेल, देशाच्या टोकावर पोहोचेल. म्हणून आईवडिलांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे.